परंतु सरकारी कामकाज अतिशय सोप्या पद्धतीने व्हावं, दलालांविना व्हावं, यासाठी ते सोपं व्हावं. जसं ज्ञानेश्वरांनी संस्कृतातनं प्राकृतात आणली आणि लोकांना समजेल अशा भाषेत आणली. मग त्याची आणखीन सोनोपंत दांडेकरांनी केलं असेल विवेचन, बाबा महाराज सातारकर करायचे. तर या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला कर्ममार्गाला नेणं किंवा त्याचं जगणं सोपं व्हावं यासाठी त्या ज्ञानेश्वरीचा उपयोग. तसं ही मराठी भाषा, जे मराठी भाषक वापरतात त्यांची किमान सरकार दरबारी होणारी कामं तो दिलेला अर्ज वाचून सोप्या पद्धतीने होतील, हे जरी सरकारने केलं तरी खूप झालं. म्हणजे सरकार मधल्या काळामध्ये वेगवेगळे पुरावे बाहेर येणं, माध्यमात येणं, सुरेश धस अख्खा महिनाभर टेलिव्हिजन व्यापून होते, सगळ्या वाहिन्यांवर सुरेश धस येत होते. मनोज जरांगे मागे पडले या सगळ्या याच्यामध्ये. आणि सुरेश धस पुढे आले. आता सुरेश धसांचे आरोप झाले आणि ते आरोप किती काळ करतील? रोज नवा आरोप थोडाच होणार आहे. त्यांनी अनेक प्रकरणं बाहेर काढली, बरं ते चौकशीच्या कक्षात येतीलच. आता तिथल्या स्थानिक जनमत मुंडे यांच्या मागे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. थोडक्यात काय, दोन्ही बाजूकडून राजकारणासाठीच त्याचा वापर होतोय. त्यामुळे धर नाही. आपण जसं आता म्हणालो तसं या प्रकरणामध्ये राजकारण आहे का, तर आहे, 100% आहे. फक्त सुरुवातीला ते सरफेसवर किंवा पृष्ठभागावर येत नाही, त्यामुळे ते तसं वाटतं. म्हणजे पहिल्यांदा ती मूळ घटना जी आहे, देशमुखांची हत्या जी झाली आहे, ती सरळ सरळ म्हणजे आज विधानसभेत जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं देवेंद्र फडणवीस यांनी, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की बीड जिल्ह्यामध्ये अराजक सदृश परिस्थिती आहे. हे मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या व्हिडिओमध्ये मी मिलिंद लेमये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, वर्षाच्या शेवटी शक्यतोवर आपण आढावा घेतो की वर्षभरामध्ये साधारण काय घडामोडी घडल्या, काय ठळक घडामोडी घडल्या, काय महत्वाच्या घडामोडी घडल्या आणि त्यातून आपल्याला वर्षभरामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, एक साधारण आपण आढावा घेतो, सिंहावलोकन करतो ज्याला आपण म्हणूया. आपण तो काही केलेला नाही. मात्र आता वर्षाची सुरुवात झालेली आहे. हा महिना संपलेला आहे, म्हणजे कालच महिना संपलाय. आज नवीन तारीख सुरू झालेली आहे, 1 तारीख आहे आज फेब्रुवारीची. आणि आता जे हे थंडीचे दिवस जे सुरू आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारची संमेलनं व्हायला, ती गाजायला, त्याचे वाद निर्माण व्हायला, त्यातून अनेक गोष्टी घडायला सुरुवात होत असते. आणि तसंच एक साहित्य संमेलन होत आहे दिल्लीमध्ये. काल पुण्यामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे. तर ह्या संमेलनाच्या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. नंतर चर्चा होणार आहे ती महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आज होतील, उद्या होतील, परवा होतील. असं म्हणता म्हणता साधारणपणे 2 वर्ष झाली निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्या आता होतील. हे जे का नवीन सरकार आलेलं आहे ते स्थिर स्थावर झालेलं आहे असं समजत असताना तोच पुन्हा एकदा त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर बीडचा विषय सातत्याने पुन्हा एकदा गाजतो आहे हत्येचा संदर्भातला. आणि त्याच्यानंतर आत्ता थोड्या वेळापूर्वी, म्हणजे ह्या व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या पूर्वी, देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा आपलं जे बजेट आहे, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो, तो अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र, नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आपण साहित्य संमेलनापासून. साहित्य संमेलन आणि वाद हे एकमेकांशी म्हणजे एकमेकांच्या पाचवीला पुजलंय म्हणायला हरकत नाही. त्यात पुन्हा आता सरकारने नवीन साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे आणि ते आहे मराठी विश्व साहित्य संमेलन. मराठी साहित्य संमेलन ही त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. साधारणपणे 100 साहित्य संमेलनं आतापर्यंत जवळपास झालेली आहेत त्याची. आणि हे होत असतानाच त्यातून काय साध्य झालं हे आपण एकीकडे म्हणतोय, दुसरीकडे याच वर्षी म्हणजे टेक्निकली गेल्या वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने मान्य केलेला आहे. त्यातून काय साध्य होणार आहे, या मराठी साहित्य संमेलनातून काय साध्य होतं. बाकी सगळे अनेक संमेलनं होतच असतात आणि मराठी विश्व साहित्य संमेलन जे सरकार आयोजित करत आहे त्याच्यामध्ये काही कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. यातून नेमकं काय साध्य होत आहे, मराठी माणसाला नेमकं काय मिळतंय, मराठी माणसाला याच्यातून खरंच काय मिळतंय का, मराठी भाषेला काही मिळतंय का, आणि यातून मराठीचं काही कल्याण साधलं जात आहे का, याबद्दल काय सांगता येईल लोकांना आपल्याला. मराठी भाषेची संमेलनं म्हणजे ते संमेलन हा एक मराठी भाषकांचा मेळावा असतो, उत्सव असतो. आणि दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण म्हणतो त्याला, कारण त्याच्या विविध राज्यांमध्येही साहित्य परिषदांच्या शाखा आहेत. तिथलेही मराठी भाषक येतात, संमेलनांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे संमेलनं होणं, मेळावे होणं मराठी भाषकांच्या याच्यात काही गैर नाही. आणि ते उत्सव होतात, त्यातनं सेलिब्रेशन एक प्रकारचं ते असतं भाषेचं, त्याबद्दलही काही अडचण नाही. मात्र आता जसं विद्रोही संमेलन होतं, साहित्य संमेलन होतं प्रस्थापितांचं,
त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी संमेलनं होतात. उपनगर साहित्य संमेलनही होऊ लागली मोठमोठ्या शहरांमध्ये. ग्रामीण साहित्य संमेलनं होतात. ठीक आहे, ही संमेलनं होण्यात काही अडचण नाही, म्हणजे त्यातनं काही समाजासाठी काही वाईट होत आहे अशातला भाग नाही. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकार निधी देतं दरवर्षी. त्याच्यावरही वादविवाद होतात. मग मंत्र्यांनी व्यासपीठावर बसावं का नाही अशा प्रकारचे वाद इतिहासात झालेले आहेत. किंवा साहित्यिकांनी सरकारचे अंकित व्हावं काय हे निधी घेऊन अशीही चर्चा झाली आहे. त्याच्यावर उत्तरही दिलं गेलं की करदात्याचाच पैसा सरकार देतं, त्यामुळे त्यांनी देण्यात काही गैर नाही. आता अलीकडे सुरू झालेलं विश्व साहित्य संमेलन, जे विश्व मराठी साहित्य संमेलन, की जे काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. भाषेचे मंत्री जे आहेत मराठी भाषेचे उदय सामंत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ते आता होत आहे संमेलन. मागच्या वर्षी ते दीपक केसरकर त्यावेळेला मंत्री होते, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. तर हे जे संमेलन होतं त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने विश्व साहित्य संमेलन म्हटल्यावर विश्वातनं परदेशातनं जे मराठी बांधव बोलवतो ते कुठल्या लेवलचे बोलवतो, त्यांची राहायची व्यवस्था काय करतो, व त्याच्यावर किती खर्च होतात. त्यामुळे माध्यमांमधून जागा व्यापली जाते ती पैशाच्या होणाऱ्या उधळपट्टीची. त्याच्या पलीकडे मुख्य साहित्य संमेलन जे दिल्लीला होणार आहे 3ऱ्या आठवड्यात फेब्रुवारीच्या, ते नवी दिल्लीत होणार आहे. तर त्यातनं नवी दिल्लीमध्ये संमेलन झाल्याने आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषकांचं नेमकं काय राहणीमान सुधारणार आहे का, जीवनमान उंचावणार आहे का. मराठी भाषा अभिजात आहे मान्य झालं, केंद्र सरकारकडनं निधी मिळेल, अनेक उपक्रम होतील भाषेच्या एकूण संवर्धनासाठी आणि जतनासाठी. परंतु मराठी भाषक की जो मराठी भाषा वापरतो, मराठी भाषेचा पुत्र आहे की हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वगैरे, तर तसं मराठी भाषा वापरणारे जे मराठी बांधव आहेत, मराठी भाषक मंडळी आहेत महाराष्ट्रात मुख्यत्वे जास्ती संख्येने असलेली, यांचं राहणीमान काय, यांचं जगणं सुलभ आहे का, सोपं आहे का, तर ह्याची उत्तरं नकारार्थी मिळतात. आणि संमेलनातनं मराठी माणसाच्या जगण्याविषयीच्या प्रश्नांची चर्चा होते का. म्हणजे दरवर्षी तेच परिसंवाद, त्याच प्रकारचे वक्ते, त्यांचे भत्ते, त्यांचं येणं जाणं, त्यांचे मान अपमान, माजी संमेलन, त्यांची राहण्याची व्यवस्था, याच्यावरनं होणारे वाद आणि त्याच्या बातम्या. कवी कट्टा म्हणत 24 तास कविता म्हटल्या जातात आणि तिथे रात्री कुणीच नसतं ऐकायला. तर ही जर किंवा ह्या विश्व साहित्य संमेलनामध्ये अतिशय मोठ्या उंचीचे साहित्यिक म्हणजे मधु मंगेश कर्णिकांच्या कार्यक्रमाला काल, की जे खूप मोठे साहित्यिक आहेत, 15, 20, 50 लोक असतील, तर त्या विश्व साहित्य संमेलनाला विश्व साहित्य म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणजे म्हणायचं वैश्विक आणि तिथे 25 माणसं नाहीत. तर ही अवस्था बदलायला हवी. जसं मराठी सिनेमाच्या बाबतीत ओरड होते की मराठी माणसं मराठी सिनेमे बघत नाहीत. मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो हा, की मराठी साहित्य संमेलन होत आहे, विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय, पण मराठी चित्रपटांना थिएटर मिळतं आहे का, मराठी शाळा फार छान प्रमाणामध्ये सुरू आहेत का, मराठी विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी मराठी शाळेत शिकतात का, मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत, याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे का. नंतर आपल्या दुकानावरच्या पाट्या बघायला मिळतात, त्या मराठीमध्ये लिहिल्या, त्या देवनागरीत लिहिलेल्या आहेत. त्यातून म्हणजे अमुक क्लॉथ सेंटर म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला हे अपेक्षित काय आहे की मराठी भाषेत देवनागरीत लिहिलेल्या पाट्या अपेक्षित आहेत की मराठी भाषेमध्ये लिहिलेल्या अपेक्षित आहेत. यातून मराठीची प्रगती होते की अधोगती होते. म्हणजे सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, मराठी माणसाचे जे प्रश्न आहेत, ते कुठेतरी सोडवले जात आहेत का. मराठी माणसाला घर मिळतंय का, मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होतोय, तो पुन्हा मुंबईत आणला जातोय का. तर मराठी माणसाच्या संदर्भामध्ये या भाषेच्या संमेलनातून किंवा एकंदरीत सरकारच्या प्रयत्नातून नेमकं काय साध्य होत आहे. हे बघा, सरकारचा प्रयत्न म्हणजे एक त्या मराठी भाषा विभागाच्या, आता हे जे वैश्विक संमेलन विश्व मराठी साहित्य संमेलन झालं, तर ते मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे, त्यात परिसंवाद होतात, चर्चा होतात. पण मूलतः सरकारची जबाबदारी आहे की ज्याच्यामध्ये भाषा वृद्धीच्या अनुषंगाने मराठी भाषा विभाग अनेक उपक्रम करतो, पण सर्वसामान्य माणसाला सरकार दरबारी जिथं जायला लागतं, म्हणजे राज्य सरकारकडे असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असेल, तिथे गेल्यानंतर त्याची कामं होताना त्याला जे काही अर्ज भरावे लागतात त्यातली भाषा, म्हणजे आपण समजा परिवहन कार्यालयात म्हणजे आरटीओ मध्ये गेलो, अगदी वाहन चालकाच्या परवान्यापाशी, किंवा जन्म मृत्यूचा दाखला असेल, किंवा न्यायालयात गेलो, कुठेही गेलो सरकार दरबारी कुठल्याही ठिकाणी, तर मराठी माणसाला तिथले जे अर्ज असतील, जे भरायचं असेल, ते एकदा वाचून कळेल का. मला असं वाटतं की मराठी भाषा मंत्र्यांना जर समजा त्यांच्या वाहन परवान्याचा अर्ज वाचायला दिला आणि त्यांना तो समजला व्यवस्थित, तर मला वाटतं मग त्यांची प्रशंसा करावी लागेल. किंवा न्यायालयामध्ये आता आपण जे शब्द सर्रास इंग्रजीत वापरतो, अर्जदार किंवा प्लॅंटिफ किंवा हे, तर त्याच्यामध्ये अर्जदाराचं जे म्हणणं आहे ते वकील सांगतो, जेणेकरून तेणेकरून, ज्या अर्थी त्या अर्थी, ही जी सगळी रचना कायदेशीर अंगाने ती बरोबर असते, कारण त्यात काही श्लेष निघू नये, त्यातनं कोर्ट बाजा होऊ नये, त्यातनं हे होतं. परंतु
सरकारी कामकाज अतिशय सोप्या पद्धतीने व्हावं, दलालांविना व्हावं, यासाठी ते सोपं व्हावं. जसं ज्ञानेश्वरांनी संस्कृतातनं प्राकृतात आणली आणि लोकांना समजेल अशा भाषेत आणली. मग त्याची आणखीन सोनोपंत दांडेकरांनी केलं असेल विवेचन, बाबा महाराज सातारकर करायचे. तर या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला कर्ममार्गाला नेणं किंवा त्याचं जगणं सोपं व्हावं यासाठी त्या ज्ञानेश्वरीचा उपयोग. तसं ही मराठी भाषा, जे मराठी भाषक वापरतात त्यांची किमान सरकार दरबारी होणारी कामं तो दिलेला अर्ज वाचून सोप्या पद्धतीने होतील, हे जरी सरकारने केलं तरी खूप झालं. म्हणजे सरकार दरबारी असलेले त्यांची पदं, त्यांच्या नामावल्या, त्याच्यानंतर ज्या कामांच्या जे काही त्याचे शब्द वापरले जातात ते सर्वसामान्य माणसाला भ्रमित करणारे, गोंधळात टाकणारे असतात. त्यामुळे साधं कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलं तर कुठनं कुठे जा हे माणसाला कळत नाही, त्या चक्रव्यूहात तो फसून जातो. याच्यासाठी जरी काही केलं आणि त्याच्यासाठी मराठीचा चांगला वापर केला आणि एजंटांविना, दलालांविना सरकारी कामं झाली, तसंच भाषा संपन्न होताना ती भाषा श्रीमंत होईल, तर मराठी भाषेत ती वापरणारे संपन्न झाले तर ती होईल. त्यासाठी काही केलं तर जास्ती उपयोग होईल असं मला वाटतं. संमेलनं भरवलीच पाहिजेत, पण त्याचं प्रयोजन काय आणि त्यातनं काय परिणाम होतो याची कुठेतरी तपासणी होण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर, निश्चितपणे साहित्य संमेलनाकडून हळूहळू आपण वळूया थोडंसं निवडणुकांकडे. कारण शेवटी राजकारण आणि मराठी माणूस किंवा राजकारण आणि एकंदरीतच माणसं यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण प्रत्येक गोष्टी करता त्याला राजकारणी माणसाकडे जावं लागतं. जसं आपण आता साहित्य अर्ज असू दे, एखादं सरकारी काम असू दे, शाळेतला प्रवेश असू दे, काही असू दे, त्याच्याकरता सरकारी त्याला राजकीय माणसाकडे जावंच लागतं. आता हे जे राजकीय माणसांकडे जावं लागतं याच्याकरता जी आवश्यक असलेली जी काही रचना जी आहे त्या रचनेमध्ये अगदी ग्रामपंचायतच्या सदस्यापासून लोकसभेच्या खासदारापर्यंत सगळी रचना आहे. लोकसभेचे खासदार निवडले गेले, विधानसभेचे आमदार निवडले गेले, मात्र त्याच्या खाली असलेले जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, नगरपंचायत सदस्य आहेत, हे काही निवडले जात नाहीत आणि गेले 2-2.5 वर्ष हे सगळं रखडलेलं आहे. आणि हे सगळं जे आहे ते तांत्रिक बाबीमध्ये किंवा कायदेशीर कचाट्यामध्ये, कोर्टबाजीमध्ये रखडलेलं आहे. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रखडलेलं आहे. कधीतरी मी कोर्टात जातो, कधीतरी तुम्ही कोर्टात जाता, कधी कोणीतरी आणखी कोणीतरी कोर्टात जातं, पण ह्यातून शेवटी जी सर्वसामान्य माणसाला प्रतिनिधित्व मिळण्याची जी प्रक्रिया आहे ही रखडलेली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर, जो काही मजबूत सरकार आलं आता, जे काही निकाल लागल्यानंतर, त्यानंतर कोर्टबाजीची प्रक्रिया लवकर सुधारेल, म्हणजे लवकर होईल आणि त्यातून हे सगळं बाहेर पडून लवकर या निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. हे असताना नेमका निवडणुका पुन्हा एकदा, म्हणजे कोर्टाची तारीखच 25 फेब्रुवारीपर्यंत पुढे गेलेली आहे. त्यामुळे आता जी मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या जी निवडणुका अपेक्षित होत्या त्या आता पावसाळ्याच्या नंतरच होतील असं चित्र निर्माण झालेलं आहे. सरकारी अनास्था आहे का? आणि दुसरी गोष्ट, राजकारण्यांनाच हे हवं आहे का? नाही, जनरली कसं होतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये यातल्या याचिका पेंडिंग होत्या किंवा प्रलंबित होत्या आणि त्यांची सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणं अपेक्षित होतं. त्याप्रमाणे ती मागच्या आठवड्यात झाली आहे. आणि त्याच्यानंतर झालंय असं की दोन्ही बाजूंकडनं असं सांगितलं गेलंय, काही याचिकाकर्त्यांचे वकील आणि काही सरकारी, आपल्या सरकारचे वकील, राज्य सरकारचे, त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे त्यांना बाजू मांडायला साधारणपणे दोन्ही बाजूंना अर्धा एक तास म्हणजे 2-1 तासात ते निकाली निघेल. परंतु त्यातले जे मुद्दे उपस्थित केले गेले परवाच्या सुनावणीत दोन्ही बाजूंकडनं, त्याच्यात मग पंजाबच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे हवाले असतील किंवा अहमदाबादच्या निकालांच्या संदर्भात, हैदराबादचे पण आहेत, काही ठिकाणचे ते आले, काही ठिकाणी काही तांत्रिक मुद्दे आले. म्हणजे प्रभाग रचनेचा मुद्दा आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात जी लोकसंख्या वाढली आहे त्यानुसार मुंबईतले काही प्रभाग कमी जास्त होणं, हे काही शिवसेना उद्धव ठाकरेंचं सरकार असताना केले गेले, त्याला आक्षेप घेतला गेला. मग आता भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार राज्यात आलंय, त्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट किंवा नगर विकास विभाग हा अर्थातच सरकारच्या कडे असल्यामुळे त्यांच्या सोयीने कदाचित प्रभाग रचना होईल का, तर त्या दृष्टीने त्या याचिका ज्या आहेत आणि ओबीसी आरक्षणाचा विषय होता त्याच्याबद्दलही अर्जदारांकडनं असं सांगितलं गेलं की ऑलरेडी न्यायालयाने मान्य केलेल्या ओबीसी आरक्षणाची जी सरकारने केलं आरक्षण दिलंय ते न्यायालयाने मान्य केल्याचा दावा केला गेला, ते अंतिम सुनावणीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे हे जे सगळं अंतिम सुनावणी जी आहे, अंतिम म्हणजे पुढची सुनावणी जी आहे ती 25 फेब्रुवारीला आहे. त्यामुळे कदाचित त्यावेळेला निकाली निघेल अशी आशा आहे. समजा 25 फेब्रुवारीला निकाल दिला गेला आणि आता निवडणुका घ्या असं सांगितलं तरी सर्वोच्च न्यायालय उद्याच निवडणुका घ्या असं सांगू शकत नाही. कारण निवडणुका घेणारी यंत्रणा जी आहे ती स्वायत्त आहे. जसं कोर्ट स्वायत्त आहेत तसं निवडणुका घेणारी यंत्रणा ही निवडणूक आयोग आहे. जसं केंद्राचा निवडणूक आयोग असतो तसाच राज्याचा निवडणूक आयोग असतो. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, पण आपल्या प्रेक्षकांना हे कळण्यासाठी मी सांगतोय की निवडणूक आयोग जरी स्वायत्त असला तरी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र स्टाफ नाही आहे, त्यांचे स्वतःचे कर्मचारी नाही आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याची यंत्रणा राबवण्यासाठी त्यांना राज्य सरकारकडूनच कर्मचारी घ्यावे लागतात.
मग शिक्षक काम करतात, वेगवेगळ्या पातळीवरचे कर्मचारी काम करतात. त्यामुळे निवडणूक आयोग ठरवतो कधी निवडणूक घ्यायची आहे. निवडणूक आयोगाला ही तयारी करण्यासाठी जसं आपण उपग्रहाची उलटगंटी करतो तसं निवडणुका आज घ्यायच्या झाल्या तर त्याची तयारी आधी किती काळ लागते, तर साधारण किमान 2 महिने तरी तयारी लागते. आता जर फेब्रुवारी एंडला हा निकाल लागला तर मार्च एप्रिल गेले तर मे जून मध्ये निवडणुका घेणं अवघड आहे, कारण निवडणुका किती पेंडिंग आहेत. उष्णता तर उष्णता फक्त 2 वर्षासाठीच्या पेंडिंग नाही आहेत. म्हणजे 2022 साली महापालिकांच्या निवडणुका झाल्या, मला वाटतं 10 की 17 पालिकांच्या. त्यावेळेला काही निवडणुका पालिकांच्या पेंडिंग होत्या. म्हणजे आज 22 सालानंतर आता निवडणुका झाल्या आहेत, त्याला 2-2.5 वर्ष झाली आहेत. त्याच्या आधी काहींच्या पेंडिंग होत्या. म्हणजे काही महापालिकांमध्ये, नवी मुंबई असेल, 4-5 वर्ष नाही, कोल्हापूर किंवा अशा 5-1 वर्ष निवडणुका न झालेल्याही पालिका आहेत. म्हणजे लोकांना पालिका ज्या आहेत त्या प्रशासकाच्या म्हणजे IAS अधिकारी चालवतोय अशी अवस्था आहे. आणि त्याचं परिणाम काय झाला हे पुण्यासारख्या शहरात दिसतंय. निवडणुका 2-2.5 वर्ष न झाल्यामुळे लॉ अँड ऑर्डर ढासळली की काय, त्याच्यानंतर कारण निवडून आलेले प्रतिनिधी जाब विचारतात प्रशासनाला, ती प्रक्रियाच थांबलेली आहे. आणि हा जो परिणाम झालेला आहे, दुष्परिणाम, तो किती ठिकाणी आहे तर 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 200 पेक्षा जास्त नगरपालिका आणि 300च्या आसपास नगरपंचायती, म्हणजे 285 वगैरे नगरपंचायती या निवडणुका पेंडिंग आहेत किंवा प्रलंबित आहेत. त्यामुळे या सगळ्या एकत्र तर घेताच येत नाहीत. त्याचं कारण असं की ग्रामपंचायत पातळीवर, खालच्या पातळीवर त्या चिन्हाशिवाय असतात, वरती पक्षाच्या असतात नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या, तेव्हा त्या एकावेळी होण्याची शक्यता कमी. तसं जर असेल तर त्या विकेंद्रित घ्यायच्या झाल्या तर एका महिन्याच्या स्पानमध्ये सगळं होणं अशक्य आहे. मग पावसाळा सुरू होतो जूनमध्ये. त्यामुळे आता अशी शक्यता व्यक्त केली जाते राजकीय विश्लेषकांकडनं किंवा त्यात आपणही आहोत पत्रकार म्हणून, आपल्याला हा हिशोब माहिती आहे की 2 महिने समजा लागले आयोगाला, 2-2.5 महिने, आणि मे मध्यापर्यंत गेलं तर त्या 15 दिवसात सगळा कारभार होणं शक्य नाही. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की हे रखडेल. पावसाचा अंदाज अलीकडे कितीही अचूक येत असला तरी मतदानाची तारीख ठरवली आणि त्या दिवशी धोधो पाऊस होऊन 2% मतदान झालं, 10% झालं, तर ते लोकांचे प्रतिनिधी कसे मानता येतील निवडून आलेले, कारण मतदानच खूप कमी होईल. त्यामुळे ते हेल्दीली किंवा चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर आता कदाचित पावसाळ्यानंतर निवडणुका होतील अशी शक्यता आहे. आणि त्यामुळे आता तो अंदाज व्यक्त होतोय की फेब्रुवारी एंडला सुनावणी झाली तर त्या सुनावणीत फायनल निकाल लागेल अशी आशा नाही. तर ते जर मार्च फर्स्ट वीक पर्यंत गेलं चुकून तर मग 2-3 महिन्यांनी म्हणजे जूनमध्ये, आणि जूनमध्ये निवडणुका घेता येणार नाहीत पावसाळ्यामुळे, कारण अचानक पाऊस झाला एखाद्या गावात आणि कुणी मतदानालाच बाहेर पडू शकलं नाही तर ते काही लोकशाहीसाठी चांगलं नाही. म्हणून आता पावसाळ्यानंतरच निवडणुका होतील असं सगळं म्हणतायत. आणि त्याला कारण राजकीय पण आहेत. राजकीय अस्थिर्य पण आता दिसतंय राज्यात. सरकार जरी बहुमताचं असलं तरी हे देखील त्याच्या मागचं आणखीन एक कारण आहे. निश्चितपणे आपण या विषयावरती ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आपण आणखीन विस्तृतपणे बोलूया. पण सध्या या निवडणुका ज्या रखडलेल्या आहेत आणि त्या कधीपर्यंत होतील याच्या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना ते समजावं, कारण हे चालू आहे, आपलं रहाड गाडगं चालूच आहे. 2-2.5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, पण आता असं वाटतं की होतील, किंवा या वर्षी तरी होतील, आणि पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आता अधिक वाटते, आत्ताच निर्माण झालेली आहे. त्या विषयाकडून आपण वळूया, कारण राजकारणाचाच एक भाग म्हणून खरं तर त्याकडे पाहायला नको. विषय तो अत्यंत गंभीर आहे. मात्र बीडमध्ये झालेली जी मस्साजोग सरपंचाची हत्या जी आहे, देशमुख प्रकरण जे आहे, देशमुखांची जी हत्या झाली, या प्रकरणाला आपण सुरुवातीच्याच ह्याच्यात म्हटलं होतं की हळूहळू राजकीय वळण लागतंय की काय अशी शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि ते आता राजकीय वळण लागलेलं आहे. कोणी कितीही नाकारलं तरी त्याला राजकीय वळण लागलेलं आहे. जातीय वळण सुद्धा लागलेलं आहे आणि त्यातूनच राजकारण अधिक तीव्र झालेलं आहे. कदाचित त्यातून आणखीन वेगळं काहीतरी हिंसक काही घडेल की काय अशी पण शक्यता निर्माण झालेली आहे. खरं तर ते घडू नये यासाठीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया, कारण समाज हा वाटलेला राहणं किंवा दुभंगलेला राहणं कोणालाही योग्य नसतं. म्हणजे सामान्य जनतेच्या दृष्टीने ते अजिबात योग्य नसतं. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की एकीकडे देशमुखांच्या समर्थनार्थ किंवा मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती मैदान उतरलेला असतानाच दुसरीकडे मुंडे यांचं समर्थन करण्याकरता आता वंजारी समाज आणि त्याचे धर्मगुरू मैदानात उतरलेले दिसायला लागलेले आहेत. आणि ते मात्र समाजाकरता अत्यंत घातक होत चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आता धनंजय मुंडे बऱ्याच काळानंतर त्यांचा जो एक पवित्र स्थान आहे भगवानगड ज्याला आपण म्हणतो, भगवान बाबा हे वंजारी समाजाचं एक दैवत आहे, तिथे गोपीनाथ मुंडेही जायचे, तर त्या ठिकाणी ते गेले. तिथे असलेले जे महंत आहेत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आणि त्यांनी सांगितलं हे एका समाजाच्या मागे लागणं योग्य नाहीये. आणि ज्या वेळेला देशमुखांची हत्या झाली त्याच्या आधीची ज्या समाजाला मारहाण झाली, म्हणजे थोडक्यात वंजारी समाजाच्या लोकांना मारहाण झाली, त्यांचीही मानसिकता समजून घेतली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. या सगळ्याकडून आपण कुठे चाललो आहोत, हे सगळं कुठच्या दिशेने जाणार आहे आणि यातून नेमकं काय साध्य होणार आहे किंवा कोणाला काय साध्य करायचं आहे.
नाही, आपण जसं आता म्हणालो तसं या प्रकरणामध्ये राजकारण आहे का, तर आहे, 100% आहे. फक्त सुरुवातीला ते सरफेसवर किंवा पृष्ठभागावर येत नाही, त्यामुळे ते तसं वाटतं. म्हणजे पहिल्यांदा ती मूळ घटना जी आहे, देशमुखांची हत्या जी झाली, ती सरळ सरळ म्हणजे आज विधानसभेत जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं देवेंद्र फडणवीस यांनी, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की बीड जिल्ह्यामध्ये अराजक सदृश परिस्थिती आहे, हे त्यांचं वाक्य आहे. दुसरं, त्यांनी असंही मान्य केलं की बीडमध्ये उद्योगांकडे खंडण्या मागितल्या जातात. या ही जे पर्टिक्युलर केस आहे त्याच्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये त्या कंपनीला खंडणी मागितली गेली, काही प्रमाणात पैसे दिले गेले. ते दिल्यानंतर त्या कंपनीच्या तिथल्या फॅक्टरीच्या आवारामध्ये ही मंडळी गेली, खंडणी मागणाऱ्यांच्याकडनं जी गेली होती, गुंडपणा करणारी. त्या लोकांनी तिथे काहीतरी दमदाट्या केल्या आणि मध्ये पडलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपल्या वर्चस्वाला काहीतरी थोडासा हा चॅलेंज करतो किंवा आव्हान देतो. म्हणजे हिंदी सिनेमात सांगतात की व्हिलनचा किंवा तथाकथित एखाद्या गुंडाचा किंवा त्या घटनास्थळी थोडीशी नकारात्मक गोष्ट करणाऱ्या व्यक्तीच्या कृत्याला विरोध केला तर त्याची दहशत कमी होईल, या भीतीपोटी त्याचा काटा काढला जातो. या पद्धतीने त्या देशमुखांची हत्या केली गेली आणि ती अतिशय निर्घृण पद्धतीने केली गेली आणि त्यातनं सगळं राज्य हादरून गेलं. विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. पुढे काय झालं तर अगदी गेली 25-30 वर्ष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा उदय झाला त्या काळापासनं बीडमध्ये मराठा आणि वंजारी हे वैमनस्य आहे, ते कधी ना कधीतरी वर येतं खाली येतं असं होत राहतं. आता ते विकोपाला गेल्याचं दिसलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि त्यानंतर आता परत त्यांनी डोकं वर काढलं. आता ह्याच्यामध्ये वंजारी आणि मराठा किंवा जातनिहाय जातीभेद किंवा जातीतली वैमनस्य ही कुठल्याच समाजाला स्वागतार्ह नाहीच आहेत. म्हणजे त्याचा निषेधच केला पाहिजे अशा प्रकारच्या भांडणांचा. पण त्या जाती अस्मिता असतात हे वास्तव आहे. म्हणजे जात हे महाराष्ट्रातलं आणि भारतातलं वास्तव आहे. नामदेव शास्त्रींचं जे विधान आहे की हत्या करणाऱ्यांची मानसिकता समजून घ्या, तर हे म्हणजे खूपच आक्षेपार्ह विधान आणि त्या प्रकारे ते ट्रोलही झालेले आहेत समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात. दुसरं जे दिसतंय की बीड मधले लोक आता मुंडे आणि वाल्मिकरण यांच्या मागे उभे राहतात. मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी विधानसभेच्या फ्लोअरवर किंवा विधानसभेमध्ये जी घोषणा केली त्यामध्ये या दोन्ही घटनांचा म्हणजे एका सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीच्या कस्टोडियल डेथ परभणीतली कोर्टाच्या संदर्भातल्या मृत्यू संदर्भात आणि देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात, त्या दोन्हीच्या संदर्भामध्ये पोलीस चौकशी प्लस न्यायालयीन चौकशी अशा जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचे अहवाल 3 ते 6 महिन्यात द्यावेत असे आदेश दिलेले आहेत त्या समित्यांना. त्यामुळे डिसेंबर एंडला म्हणजे 20 डिसेंबरच्या सुमारास त्या चौकशा जाहीर झाल्या. तर 20 जानेवारी 20 फेब्रुवारी 20 मार्च नंतरच त्याचे अहवाल येतील. त्यामुळे येणारं अधिवेशन 3 मार्च पासून आहे अर्थसंकल्पाचे अधिवेशन. त्याचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत. याचीच पुनरावृत्ती तिथे होणार आहे उत्तराची मुख्यमंत्र्यांकडनं. कारण या समित्यांचे अहवाल येत नाही तोपर्यंत सरकार काही त्याच्यामध्ये कन्क्लुझिव्हली किंवा निर्णायक कृती करेल असं मला वाटत नाही मध्ये. पण मधल्या काळामध्ये वेगवेगळे पुरावे बाहेर येणं, माध्यमात येणं, सुरेश धस अख्खा महिनाभर टेलिव्हिजन व्यापून होते, सगळ्या वाहिन्यांवर सुरेश धस मनोज जरांगे मागे पडले या सगळ्या आणि सुरेश धस पुढे आले. आता सुरेश धसांचे आरोप झाले आणि ते आरोप किती काळ करतील, रोज नवा आरोप तोळाच होणार आहे. त्यांनी अनेक प्रकरणं बाहेर काढली, बरं ते चौकशीच्या कक्षेत येतीलच. आता तिथल्या स्थानिक जनमत मुंडे आणि यांच्या मागे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. थोडक्यात काय, दोन्ही बाजूकडून राजकारणासाठीच त्याचा वापर होतोय. त्यामुळे धस यांचे बोलविते धनी वेगळे आहेत. तसं बीडमध्ये लोक मुंडे आणि वाल्मिकरण यांच्या मागे येतात, त्यांचे बोलविते धनी अर्थात कोण आहेत हेही लोकांना माहिती आहे. याच्यामध्ये राजकारणाच्या दृष्टीने सगळ्यात गमतीचा भाग मला असा दिसतो की सुप्रिया सुळे इकडे बोलताना दिसतात प्रेस कॉन्फरन्स घेऊन, तिकडे काँग्रेसचे लोक दिसतात, मात्र बीडमध्ये जाऊन मोर्चे काढायची कोणाची हिंमत नाही यांच्यापैकी. किंवा तिथे जो मोर्चा निघाला सर्वपक्षीय त्याचे नेते कोण होते तर जरांगे पाटील होते आणि संभाजी महाराज होते छत्रपती, की जे राजकीय दृष्ट्या तितके प्रभावी नाही प्रत्यक्षपणे. मग विरोधी पक्षातले काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची सेना असेल, म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेसचे पटोले यांच्यासारखे नेते जाऊन तिथे 8 दिवस बसलेत सलगपणे, असं काही दिसलेलं नाही. त्यामुळे त्या सगळ्या घटनांचा वापर हा राजकारणासाठीच केला जातो. म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. अगदी तसं नाही म्हणतात, परंतु ते म्हणतील की आम्ही इथं विधानं करतोच आहे, परंतु तिथे जाऊन काही मोठा विरोध दिसत नाहीये. कारण या दोन्ही समाजांना जाऊन रोखण्या इतकी ताकद त्या नेत्यांमध्ये नाहीये. ते नुसती विधानं इकडनं करतील, हे बरोबर नाही ते बरोबर नाही, पण तिथं जाऊन थांबवण्याची ताकद कोणाची नाहीये. आणि हे लोकांच्या हातात गेलेलं आंदोलन आहे असं वाटायला लागलंय. दुसरीकडे ही जी लोक मुंडे यांच्या मागे नामदेव शास्त्रींचं विधान
किंवा धस यांची विधानं रोजची छोट्या छोट्या सभा घेऊन काय काही मेळावे घेऊन किंवा संभाजीराजे किंवा जरांग यांच्या ज्या तिथले सर्वपक्षीय तथाकथित जे काही मोर्चे किंवा आंदोलन आहेत या सगळ्या गोष्टी राजकीय अभिनिवेशातच होत आहेत आणि त्याच्या मागे राजकारण आहे. म्हणजे सर्वपक्षीय मोर्चानंतर संभाजी महाराज काय म्हणत होते, त्यांना पालकमंत्री केलं धनंजय मुंडेंना तर मग बघा, म्हणजे मंत्री केलं तर चालेल. थोडक्यामध्ये या सगळ्या घटनांच्या मागे राजकारण आहे आणि याही घटनेचा राजकीय वापर आता केला जातोय. फक्त त्याचा निर्णायक जे काही पावलं उचलायचे ते राज्य सरकारला उचलायचे आणि ते 3 महिन्या ते 6 महिन्याच्या मध्ये म्हणजे मार्च एंड पर्यंत अहवाल आला, मार्च आणि जूनच्या मध्ये, तर तेव्हा कारवाई केली जाईल. तोपर्यंत काही घडलं तर घडू द्या. दोन्ही बाजूकडनं ते लोक शांतपणे बघतात, वेट अँड वॉच सारखंच करतात आणि वनअपमनशिप पॉलिटिकल लेवलला चालू आहे. त्या सगळ्या चौकशीवर प्रभाव टाकण्यासाठी असं मला वाटतं. म्हणजे सर्वसामान्य जनतेने याच्याकडे प्रेक्षक म्हणून पाहत राहायचं असा त्याचा अर्थ झाला. सर्वसामान्य जनतेला सत्य काय आहे हे कळणं खूप अवघड आहे. चक्रधर स्वामींच्या आणि 6 आंधळ्यांच्या गोष्टीची जी लीळाचरित्रातली गोष्ट आहे, तसं या प्रत्येक घटनेमध्ये एक्झॅक्टली सत्य काय आहे, म्हणजे धसांचे आरोप आहेत, त्यात काय सत्य आहे. त्याच्यानंतर मुंडे आणि यांच्या मागे लोक उभे राहत आहेत की यांनी आम्हाला असं केलंय तसं केलंय का कामं केली, याच्या मागे काय आहे नेमकं. तर हे त्या चौकशी समितीला तिथे जाऊन चौकशी करता येईल. तुम्ही आणि मी जाऊन चौकशी करू शकणार नाही आणि करायला जरी गेलो पत्रकार म्हणून तरी सगळं सत्य आपल्या समोर येईल याची हमी नाही. आज मी तिला अशी परिस्थिती आहे आणि भावना इतक्या प्रक्षुब्ध आहेत तिथे की तिथे फील्डवर जाऊन आलेले जे पत्रकार आहेत ते जे सांगतायत तर दोन्ही बाजूने टोकाच्या गोष्टी विरोधी सांगतात की यांचंही एक्स्ट्रीम आणि त्यांचंही एक्स्ट्रीम. त्यामुळे आपल्याला अंतिमतः चौकशी समितीच्या अहवालासमोर आणि सरकार काय पावलं उचलतं तोपर्यंत थांबावं लागेल आणि वाट बघावं लागेल. पण आता जे घडतंय ते राजकीय वनअपमनशिपच्याच घटना म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. निश्चितपणे हे सगळं राजकीय सगळं चर्चा झाली, आपली संमेलनाची चर्चा झाली. आत्ता आपली ही आपण आज जी चर्चा करतो आहोत, आपण हे जे रेकॉर्डिंग करतो आहोत, या रेकॉर्डिंगच्या सुरू व्हायच्या काही मिनिटं आधी किंवा काही साधारण अर्धा पाऊण तास आधी देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा वित्तमंत्री म्हणून आपलं बजेट सादर केलं, म्हणजे अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पातले म्हणजे त्याच्यात नेमकं काय आहे, त्याच्यात नेमके काय परिणाम साध्य होणार आहेत किंवा त्यातून नेमकं काय चित्र बाहेर येणार आहे किंवा त्याचे काय परिणाम होणं अपेक्षित आहे याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय आपल्याला असं हवेत बोलता येणार नाही किंवा पटकन जाता जाता काही बोलता येणार नाही. मात्र त्याच्याकरता आपण कदाचित येणाऱ्या पुढच्या आठवड्यातल्या आपण जो एपिसोड असेल त्याच्यामध्ये आपण त्या विषयावर चर्चा करू. मात्र आज जे बजेट सादर झालेलं आहे त्याचा एक साधारणपणे एक धावता ओझरता किंवा एक पटकन जर सांगायचं झालं 4 वाक्यांमध्ये तर आपल्याला नेमकं काय सांगता येईल. 2 गोष्टी अशा आहेत की मागचं वर्ष निवडणुकीचं होतं, म्हणजे महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक देश पातळीवर झाली. त्यामुळे अर्थातच त्या आधीचे अर्थसंकल्प असतात ते लोकप्रिय अर्थसंकल्प असतात. त्या तुलनेने हा लोकप्रिय अर्थसंकल्प नाही असं म्हणावं लागेल. दुसरं असं की विकास दर जो काही राखण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठीच्या सांख्यिकी कसरती ज्या असतात त्या अर्थसंकल्पानं केल्या जातात. पण त्याही पलीकडे जाऊन म्हणजे त्याचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर आपण पुढच्या आठवड्यात चर्चा करू, तेव्हा तोपर्यंत आपली साप्ताहिक चर्चा असते. त्यामुळे दैनिक आणि चॅनल आजच सुरू होतील आणि तज्ञही सुरू होतील, त्यामुळे ते बघूनच आपल्याला अभ्यास करून बोलावं लागेल. पण मला त्याच्या मुळाशी एक फार मोठी गोष्ट बदल असा जाणवतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले 14 साली पहिल्यांदा, एनडीएचं सरकार आलं, 19ला त्यांचं सरकार आलं आणि आता 3ऱ्यांदा आलं. मला असं वाटतंय की 14 साली हे सरकार आल्यानंतर तेव्हा निवडणुकीचं वर्ष होतं, त्यामुळे वोटांना अकाउंट घेतलं जातं किंवा लेखानुदान सादर केलं जातं आणि मग 15चं जे बजेट होतं किंवा अर्थसंकल्प होता तो पूर्ण अर्थसंकल्प होता, तो अरुण जेटलींनी मांडला होता. त्या अर्थसंकल्पापासून आतापर्यंत मला एक सातत्य असं दिसतं नरेंद्र मोदींच्या सरकारचं की एरवी नरेंद्र मोदींवर आरोप त्यांचे विरोधक करतील किंवा अगदी त्यांच्या समर्थकांना हे मान्य होईल की मोदी कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट करतात, म्हणजे सेलिब्रेशन सारखं करतात. म्हणजे ट्रम्प यांना त्यांनी फोन केला, मग कसं मला आनंद वाटला ते करून वगैरे असं सगळ्याचं सेलिब्रेशन होतं, हेडलाईन होतात, सगळं चर्चा होते, कुठल्याही गोष्टीचं उत्सवीकरण केलं जातं. मात्र पूर्वी माध्यमांमध्ये 14च्या आधी केंद्रीय अर्थसंकल्प हा फार मोठा इव्हेंट असायचा. म्हणजे मला आठवतं की टेलिव्हिजनच्या म्हणजे चॅनल किंवा वाहिन्या ज्या आहेत त्या एखाद्या 5 स्टारमध्ये दिवसभर बुक करून सूट वगैरे किंवा मोठा हॉल बुक करून राऊंड टेबल घेतात बजेटवर, किंवा चेंबर ऑफ कॉमर्स जी आहेत वेगवेगळी, इंडो अमेरिकन असेल, मराठा चेंबर असेल, यांच्या बरोबर ते तज्ज्ञांच्या चर्चा, मग या वस्तूवर काय परिणाम होईल, त्या वस्तूवर काय होईल, इथपासनं सगळ्या गोष्टी केल्या जायच्या की ते एक वार्षिक रिच्युअल किंवा एक परंपरा कर्म करायचं वार्षिक या पद्धतीने ते केलं जायचं. तसं आता
मोदी सरकारकडनंच केंद्रीय अर्थसंकल्प हा काही फार मोठा इव्हेंट आहे असं नाही. जसं पूर्वी आपल्याला माहिती आहे रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प व्हायचा, तो आता होत नाही. जसं संरक्षणाचंही बजेट आपलं तितकंच मोठ्या साईजचं असतं पण त्याचा वेगळा करायची गरज भासत नाही. तसं मोदी सरकारचं मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की जसं आपल्या घरामध्ये अगदी सामान्य माणसाला समजेल असं, म्हणजे आपल्या घरामध्ये समजा दोन्ही पालक नोकरी करत असतील तर दोघांचे पगार येतात उत्पन्नाचे स्रोत म्हणून. एकटा वडील कमवत असतील आणि आई गृहिणी असेल तर ती ते सगळं घरातलं मॅनेज करत असतात. ती डोमेस्टिक इंजिनियर, तिला सिंगापूरच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की भारतातल्या बायका डोमेस्टिक इंजिनियर्स आहेत, कारण त्या नोकरी केल्या नाही तर त्या इतक्या प्रकारची कामं करतात की त्या घरातल्या अभियंताच आहेत इतकं. तसं आज घरामध्ये येणाऱ्या इन्कमचं आपण जसं प्लॅनिंग आणि नियोजन करतो त्यात काही फार गाजावाजा करत नाही, रोजच्या लोकांना सांगत फिरत नाही. पण जर एखादी मोठी अडचण आली, कोणीतरी मोठा माणूस आजारी पडला, घरातला काहीतरी आजार पण झाला, हॉस्पिटलायझेशन झालं किंवा एखादं लग्न असलं घरातलं, तर त्याची चर्चा समाजात होते. पण बाकी महिन्याभराचा आपला जो काही रोजचा खर्च आहे, आमटी भात वरण भाजी, जेवतो जातो, शाळेच्या फिया, या सगळ्याची चर्चा होत नाही. मग चर्चा दिवाळीत व्हायची, त्याचा बोनस मिळायचा. 8% का बोनस कामगारांना, तर तेलाचा खर्च, तळण व्हायचं, चकल्या विकल्या, सगळं नवे कपडे, मुलांना फटाके, म्हणून एक पगार मिळावा म्हणून 8% बोनस. तसं आता राहिलेलं नाही चित्र. त्यामुळे आता त्या बजेटची इतकी मोठी चर्चा व्हावी असं काही मोदींना वाटत नसावं किंवा या सरकारला, आणि ते त्यांनी सातत्याने गेली 10 वर्ष केलंय. त्यामुळे बजेटची उत्सुकता 2 दिवस आधी बातम्या, फार मोठं हे कमी होणार ते वाढणार असं आपल्याला दिसत नाही. वाहिन्यांमध्ये खूप चर्चा रंगल्यात आणि बजेट हा औत्सुक्याचा विषय असं आता दिसत नाही. त्यामुळे बजेटमधलं औत्सुक्य संपवणं किंवा तो मोठा इव्हेंट जो होता तो इव्हेंट कमी करणं, याच्यामध्ये मोदी सरकार यशस्वी झालं असं मला वाटतं. बाकी त्याचे जे तपशील आहेत आत्ताच्या बजेटमधल्या तरतुदींचे, त्यातले माध्यमांनी चघळून उरलेलं जर काही वेगळं असेल वैशिष्ट्य तर आपण ते पुढच्या आठवड्यात बोलूया असं मला वाटतं. निश्चितपणे. मंडळी, ही सगळी गोष्ट लक्षात घेतल्यानंतर आपल्या हे जो एपिसोड एंड करायचा आहे किंवा संपवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक नक्की गोष्ट म्हणता येईल की आपण जशी सुरुवात केली त्यावेळेला साहित्य संमेलनापासून सुरुवात केली. साहित्य संमेलनातून मराठी माणसाला नेमकं काय मिळालं या विषयाची चर्चा करत असताना मराठी भाषेच्या शाळा ज्या आहेत त्या बंद पडू नयेत, मराठी माणसाला जी भाषेमधून एक ऊर्जा मिळाला किंवा अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीने मराठी भाषेत काहीतरी सरकारने करावं, हे अशी सुबुद्धी सरकारला मिळायला पाहिजे. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाला आज ते नगरसेवक आहेत, नंतर पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, यातून प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे ती लवकरात लवकर मिळाली पाहिजे. आणि त्याचबरोबर जसं आता आज निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं की इन्कम टॅक्सच्या संदर्भातलं एक नवीन विधेयक किंवा बिल आणलं जाणार आहे, ते याच अधिवेशनात आणलं जाणार आहे. आणि त्यातून जो एक मोठा करदाता वर्ग जो आहे त्याला आपण मध्यम वर्ग असं म्हणतो, या मध्यम वर्गाला काहीतरी दिलासा मिळेल, त्याला काहीतरी एक आशेचा किरण बघायला मिळेल, अशा पद्धतीचं काहीतरी साध्य होईल अशी अपेक्षा बाळगूया. त्याचबरोबर जे उद्योग 30-30%, 35-35% सरकारला कर भरतात त्यांना देखील त्याच्या प्रमाणामध्ये काहीतरी सरकारकडून मिळायला पाहिजे अशी जी त्यांची अपेक्षा असते ती देखील पूर्ण होईल असं आपण समजायला हरकत नाही. अशा अर्थात आपण हे सगळ्या आशाच व्यक्त करतोय आणि शेवटी आपण सगळेजण जे आहे ते आशेवरतीच जगत असतो आणि त्यामुळे आपण या आशेवरती आपल्या या एपिसोडचा शेवट करूया आणि त्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक नवीन विषय घेऊन भेटूया, बजेटची चर्चा करूया. आणि त्यासाठी तुम्ही आमचा हा एपिसोड पहा, तो कसा वाटला तो तुम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कळवा. हा एपिसोड लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.